गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण कालचा दिवस पाहिला तर काल आपल्याकडे सुट्टी होती, परंतु इंटरनॅशनल मार्केट्स मात्र चालू होते. त्यामुळे आज आपल्याकडे परवा आणि काल या दोनही दिवसांचा इम्पॅक्ट आपल्याकडे पडणार आहे. तर या 2 दिवसांमध्ये काय झाले ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्प. तर ट्रम्प हे नेहमी कन्फ्युजन क्रिएट करत असतात, तसंच त्यांनी पुन्हा केलेलं आहे. काल त्यांनी असं सांगितलं होतं की मिलिटरी ॲक्शन जी आहे तर ती मी चालू ठेवणार आहे इराणमध्ये आणि माझ्यासोबत टॉक्स करण्यासाठी इराण डेस्परेट आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु हे सगळं असं स्टेटमेंट आल्यामुळे आणि मिलिटरी ॲक्शन इन्क्रीज करत असल्यामुळे US मार्केट लिटरली काल रात्री क्रॅश झालं. ऑलमोस्ट त्यांचा नॅसडॅक साधारण 2.5%च्या आसपास क्रॅश झाला. सगळे इंडेक्सेस त्यांचे रेडमध्ये क्लोज आहेत. तर मग आता या गोष्टीमुळे काय झालं, कदाचित त्यांच्यावरती प्रेशर आलं असेल आणि साहजिकच आहे इराणने डिनाय केलं की आम्ही असं कुठलेही टॉक्स कोणासोबतच करत नाही आहोत म्हणून. त्यानंतर दुसरी गोष्ट, मग त्यांनी पुन्हा मध्यरात्री एक ट्विट केलं ट्रूथ सोशलवरती. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की इराणसोबत आमचे टॉक्स जे चालू आहेत तर ते आता पॉझिटिव्ह साईडला जात आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावरची जी मिलिटरी ॲक्शन आहे ती अजून 10 दिवस पोस्टपोन करतो आहे. म्हणजेच अजून 10 दिवस कुठलीही मिलिटरी ॲक्शन अमेरिका करणार नाही आहे. मग आता एकंदर या गोष्टी पाहिल्या तर ती गोष्ट पॉझिटिव्ह आली आणि म्हणून गिफ्ट निफ्टी जी काल रात्री ऑलमोस्ट 300 पॉईंट डाऊन झाली होती, तर ते रिकवर होऊन आता फक्त साधारण 100 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होईल असं दाखवत आहे. त्यामुळे ट्रम्प जे आहेत ना तर ते खूपच आपण काय म्हणतो की कन्फ्युजिंग पर्सन आहेत. ते कधी काय बोलतील, कधी काय करतील, त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येणं थोडंसं अवघड आहे. ज्या देशासोबत हे टॉक्स करतायत तो देश सरळ सरळ म्हणतोय की आम्ही कुठल्याही प्रकारचे टॉक्स त्यांच्यासोबत करत नाही. तर मग नक्की काय चाललं आहे ते समजायला थोडंसं अवघड आहे. परंतु इंडियाच्या बाजूने एक थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज आहे. ती अशासाठी, कारण काल जे इराणचे फॉरेन मिनिस्टर आहेत तर त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हॉर्मुझ जे आहे तर ते जे फ्रेंडली कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी ओपन केलं आहे आणि त्या फ्रेंडली कंट्रीजमध्ये त्यांनी जी नावं दिलेली आहेत तर त्यामध्ये भारत आहे, चायना आहे, पाकिस्तान आहे आणि अशा काही कंट्रीजची त्यांनी नावं दिली. त्यामध्ये म्हणजे स्पेशली भारताचं नाव आहे की भारताचे जे ऑइल टँकर्स असतील किंवा गॅस टँकर्स असतील तर ते तिथनं जाऊ शकतील. यामुळे काय झालं, फर्दर ऑइल प्राईस जे आहे तर ते आज अगेन पुन्हा डाऊन झाले. म्हणजे काल जे इन्क्रीज झाले होते ट्रम्पच्या स्टेटमेंटमुळे ते आज पुन्हा डाऊन झालेले आहेत. म्हणजे एकंदर जर पाहिलं तर आपल्याकडे मार्केट थोडंसं आपण काय म्हणू शकतो की ट्रेड विथ पॉझिटिव्ह बायस अशा पद्धतीचं राहू शकतं. कारण आता USचे जे फ्युचर्स आहेत की जे ऑलमोस्ट काल रात्री 2-2, 2.5% मार्केट पडल्यामुळे खाली गेले होते, तर ते आता पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत ऑलमोस्ट 0.5%च्या आसपास. म्हणजे आज रात्री तिथे जेव्हा मार्केट सुरू होईल तेव्हा आपल्याला पुन्हा एक अगेन पॉझिटिव्ह साईड मार्केटमध्ये तिथे पाहायला मिळेल. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु इंडियाच्या बाजूनं थोडीशी रिलॅक्सिंग सिच्युएशन आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकिंग स्टॉक्सला थोडासा डेंट बसण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण RBIने जे नवीन रूल्स आणलेले आहेत त्यामध्ये 1 एप्रिलपासून 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे पेमेंटसाठी करावं लागणार आहे आणि यामुळे काय होणार आहे की बँकिंग सिस्टमचा जो खर्च आहे UPI पेमेंटसाठीचा तर तो थोडासा इन्क्रीज होणार आहे, परंतु सेफ्टी इन्क्रीज होणार आहे त्यासोबतच. मग त्यामुळे साहजिकच आहे की बँकिंग सेक्टरवरती त्याचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. अदरवाईज बाकी तर काही जास्त पाहण्यासारखं नाही आहे. जे आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स म्हणतो तर ते ही मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असेच आहेत. आता मार्केट 23,000च्या वरती क्लोज झालेलं आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये जे सपोर्ट आहे तर तो 23,000 आपण पकडून चालू शकतो आणि बॉक्स थेरीच्या हिशोबाने पकडलं तर डाऊन साईडला 23,000, अप साईडला 23,500 या दरम्यान मार्केट राहू शकतं. त्यानंतर हळूहळू मार्केट कुठल्या बाजूला जाते ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ओपन इंटरेस्ट वगैरे जास्त काही पाहण्याची गरज नाही आहे. आज आहे शुक्रवार, त्यामुळे यानंतर पुन्हा एक लाँग विकेंड आहे 2 दिवसाचा.
त्या दरम्यान साहजिकच आहे की ट्रम्प अगेन काही ना काहीतरी उलटे पालटे स्टेटमेंट्स करणारच आहेत. त्यातले काही पॉझिटिव्ह असतील तर काही निगेटिव्ह. तर त्याप्रमाणे मार्केट त्याला रिॲक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर होप सो, पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.